नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज बऱ्याच दिवसांनी आपला मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे. तर काहीसा माझा आवाज पण तुम्हाला जरा कमी जास्त वाटू शकतो, कारणच तसं आहे. कारण बरेच दिवस म्हणजे सणासुदीचे दिवस आपले येऊन गेले. आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस. पण जेव्हा 5 दिवसाचे गणपती विसर्जन होतात, म्हणजेच गौरी गणपतीचं जेव्हा विसर्जन होतं, तर त्याच दिवशी माझी प्राणप्रिय आजी मला कायमस्वरूपी सोडून गेली. या जगाचा तिने निरोप घेतला आणि आमचा देखील. आता ती कुठे असेल तरी ती आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये असेल आणि तिच्या मायेची सावली आमच्यासोबत नक्कीच असेल. तर आठवणींमध्ये आपली सोडून गेलेली माणसं आपल्याला नेहमीच साथ देत असतात आणि हीच समजूत काढून आपण आपलं उर्वरित आयुष्य जे असतं ते जगायचं असतं. म्हणजे एक लेखिका म्हणून मी दरवेळेला सगळ्यांना प्रेरणादायी विचारांनी जगण्याचं कानमंत्र देत असते. पण कधीकधी माझ्याही आयुष्यामध्ये असे प्रसंग घडतात की मी त्यावेळेला ढासळून पडते आणि असं वाटतं की काय आहे हे आयुष्य. म्हणजे जन्म जसं सुंदर सत्य आहे, तसंच मृत्यू देखील एक कठोर सत्य देखील आहे या आयुष्याचं. मग काय उपयोग या आयुष्याचा? म्हणजे कधीतरी सगळ्यांनाच एक ना एक दिवस निरोप तर घ्यायचाच आहे. मग या वेदनादायी आयुष्याचा उपयोग तरी काय, असं क्षणापुरतं वाटतं मला. पण जी व्यक्ती आपली प्राणप्रिय व्यक्ती गेलेली असते, तिचा विचार आपण पूर्णपणे केला ना, तर ती व्यक्ती आपल्याला आपलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करत असते. तर आता माझी आजी तिने एकटीने संपूर्ण आयुष्य जगत आली ती. म्हणजे आता बोलताना पण मला खूप बोलायला होत नाही आहे, तरी पण मी बोलते. माझी आई आणि माझा मामा दोघेही जेव्हा लहान होते, त्यावेळेला माझे आजोबा तिला सोडून निघून गेले, म्हणजे देवाघरी गेले. त्यानंतर माझ्या आजीने एकटीने संपूर्ण आयुष्याचा कारभार तिच्या खांद्यावर घेतला. एका पायाने अपंग असलेली माझी आजी आयुष्याची लढाई लढत आली. मुलांना मोठं केलं, मुलांची लग्न झाली, नातवंडांना देखील मोठं केलं आणि नातवंडांची देखील मुलं तिने पाहिली. यातच तिने धन्यता मानली आणि असं वाटतं की ठीक आहे, संपूर्ण आयुष्य ती जगली आणि तिने आम्हाला पाहिलं, आमच्या मुलांना पाहिलं, आमच्याजवळ आनंदाचे क्षण तिने व्यतीत केले. नुसतं आमच्यासाठीच नाही, तर समाजातल्या गोरगरिबांसाठी, गरजूंसाठी ही माझ्या आजीने बरंच समाजकार्य केलं. तिला एकत्र कुटुंब फार आवडायचं. म्हणजे जेव्हा सणासुदीला किंवा कुठल्याही कारणास्तव आम्ही एकत्र यायचो, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असायचा आणि सारखीच म्हणायची, आज माझं कुटुंब, संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि तुम्ही असेच सगळ्यांनी एकत्र राहा, मी असेन नसेन तरीही. तर तिच्या सगळ्या या सकारात्मक ज्या आठवणी आहेत ना, तर त्या मला आजही आठवतात आणि कायमस्वरूपी तिने जी मला शिकवण दिलेली आहे, ती मी नेहमीच जपत राहणार. आज ती शरीर रूपाने आमच्यासोबत नाही आहे, पण तिच्या मायेची सावली आमच्यासोबत नेहमीच राहील. हीच म्हणतात ना, हीच एक जाणीव मनाला सतत मी करून देत असते आणि त्याच्यामुळेच थोडं का होईना जगण्याला थोडंफार प्रमाणात बळ मिळत राहतं. आजारपण तर कुठलंच नव्हतं तिला आजपर्यंत, पण एकाच जागी तिची खिळवणूक झाली. म्हणजे तिचं सगळं एकाच जागेवर व्हायचं. तिला उठायला होईना, की अन्न जाईना, पाणी जाईना. ही सगळी अवस्था जेव्हा आम्ही उघड्या डोळ्यांनी आमच्या बघत होतो, तेव्हा मी स्वामींजवळ प्रार्थना देखील केली होती की माझ्या आजीची अवस्था तुम्ही बघा कशी चालली आहे
आणि तुम्ही तिला सावरा, तिची तब्येत चांगली करा. आणि कितींदा मी स्वामींना सांगितलं की माझ्याजवळ नाही राहिलात तरी चालेल, पण आजीजवळ थांबा, तिची काळजी घ्या, कारण तिला आता तुमच्या आधाराची गरज आहे. स्वामींनी खूप ऐकलं माझं, बऱ्याच वेळा ऐकलं. पण एक मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर स्वामी तरी किती करणार. मग स्वामींना माझ्या आजीच्या वेदना पाहावल्या गेल्या नाहीत. आणि त्यानंतर मग स्वामींनी माझ्या आजीला मुक्ती द्यायचं ठरवलं आणि ते माझ्या आजीला त्यांच्याकडे कायमसाठी घेऊन गेले. धन्यता यातच मानते की आता माझी आजी आपल्या स्वामींकडे आहे, ईश्वराजवळ आहे. आणि तिने जी पुण्यकर्म केली तर ते तिला नक्कीच त्याचं फळ मिळणार, तिला मुक्ती मिळणार. आणि तिच्या पुण्याईची जळ आम्हाला देखील मिळणार. तिचा आशीर्वाद आमच्यासोबत कायमच राहणार. आणि म्हणूनच मनाला समजावते की जास्त रडत बसण्यापेक्षा आजीचा विचार करून तिच्या चांगल्या आठवणी स्मरणात ठेवून मी थोडंफार हसायला तरी आता शिकलं पाहिजे. हा वेदनादायी काळ नक्कीच निघून जाईल याचा विचार मी आता करते आहे. आणि थोड्याफार प्रमाणात स्वतःला सावरण्यासाठी प्रयत्न देखील करते आहे. ईश्वराची साथ आहे आणि नेहमीच राहील, यात शंकाच नाही. गुरु आहेत पाठीशी, मग भीती नाहीच उराशी. तर म्हणूनच नेहमीचं आयुष्य जे आहे ते आता जगायचा प्रयत्न करते आहे. आजीने आयुष्यभर एकटीने सगळ्या संकटांना तोंड दिलं, कधीच ती रडत बसली नाही. तर हा विचार मनाशी करून मी सुद्धा खंबीर बनायचा प्रयत्न करते आहे. आणि म्हणूनच एवढे दिवस मला व्हिडिओ बनवता आले नाहीत. सणासुदीचे दिवस कसे निघून गेले काहीच समजलं नाही. आणि सगळ्या सणासुदीच्या दिवसात हे सगळं घडत गेलं. 5 दिवसाचे गणपती गेले तर त्यावेळेस माझ्या आजीने देखील जगाचा निरोप घेतला आणि बाप्पा तिला त्यांच्यासोबत घेऊन गेले कायमस्वरूपी. तिची गावी राहायची इच्छा अपूर्ण राहिली, हीच काय ती खंत मनाला लागून राहते. पण तरीही असं वाटतं की स्वामींनी कदाचित त्यासाठीच मला लवकरच गावी आणून ठेवलेलं आहे, कारण माझ्यामार्फत माझ्या आजीची ती इच्छा देखील पूर्ण होईल. तर एवढंच बोलते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.